नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये तांदळाच्या पिठाचे पापड कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. हा पापड पाहणा तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट कढईवर फुललेला आहे. तोंडात टाकताच विरघळेल इतका खुसखुशीत तयार झालेला आहे. अजिबात तेलकट झालेला नाही. विशेष म्हणजे आज आपण हे पापड रेशनच्या तांदळापासूनच तयार केलेले आहे. आता असे परफेक्ट पापड तयार करण्यासाठी तांदळाच्या पिठाच्या तुलनेमध्ये पाण्याचं योग्य प्रमाण किती घ्यावं, त्यासोबतच हे तांदळाचं पीठ कसं तयार करावे हे व्हिडिओमध्ये मी अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, पापड अर्धवट सुकायला लागले की पापडांना बरोबर मध्येच तडा जायला सुरुवात होते. असं झालं की पापडांचे तुकडे पडायला सुरुवात होते. तर असं होऊ नये ह्यासाठी तांदळाच्या पिठाची खिशी घेतल्यानंतर एक एक्स्ट्रा स्टेप काय करावी, त्यामुळे तुमचे पापड अजिबात तुटणार नाही, हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पापड पाहणा किती मस्त असा खुसखुशीत तयार झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओवरूनच समजलं असेल. पापड तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत. अजिबात तेलकट झालेले नाहीत. पापडची साईजसुद्धा पाहून घ्या. सुकल्यानंतर अगदी छोटे झाले होते, पण तळल्यानंतर ना चौपट फुललेले आहेत. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. आणि व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा कुठे आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. झटपट असे तांदळाचे पापड तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक पातेलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे तांदळाचं पीठ कसं तयार करायचं हे तुम्हाला सुरुवातीला सांगते. आता हे पीठ तयार करण्यासाठी मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे. तांदूळ आधी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर घरातच पंख्याखाली चांगलासा फॅनखाली सुकवून घेतलेला आहे. उन्हामध्ये वगैरे सुकवायचा नाही, घरातच पंख्याखाली सुकवायचा आणि गिरणीतून जाऊन एकदम बारीक असं पीठ दळून आणायचं आहे. तांदूळ भिजत वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाही, फक्त धुवायचा आणि लगेचच सुकवायचा आहे. आता लक्षात ठेवा, तांदूळ घेताना नेहमी कोणताही जुना आणि जाड तांदूळ घ्यायचा. नवीन तांदूळ वापरायचा नाही, नाहीतर काय होतं, कधीकधी पाण्याचं प्रमाण चुकतं. म्हणून रेशनचा तांदूळ वापरूनच आज आपण हे पापड तयार करणार आहोत. आता आपण पापडांसाठी लागणारी खिशी घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती एक मोठं आणि जाडबुडाचं पातेलं ठेवलेलं आहे. आता ज्या पातेल्याने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलं, अगदी सेम त्याच पातेल्याने मोजून बरोबर 2 पातेलं पाणी या मोठ्या भांड्यामध्ये घालायचं आहे. जर तुम्ही 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं ना, त्यासाठी बरोबर 2 वाटी पाणी घालायचं आहे. पण आपण अर्धी वाटी पाणी जे आहे ना, ते गरम झाल्यानंतर काढून घेणार आहोत. त्याची गरज लागली तरच आपण घालणार आहोत. हे पहा, बरोबर 2 पातेलं पाणी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे पाणी आपण हलकंसं गरम करून घेऊयात. अशा प्रकारे पाणी हलकंसं गरम झालेलं आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अर्ध पातेलं पाणी काढून घ्यायचं आहे. शक्यतो जर आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं ना, त्यासाठी 1.5 वाटी आपल्याला पाणी लागतं. ह्यापेक्षा जास्तीचं पाणी लागत नाही. मुद्दाम मी एक्स्ट्राचं अर्ध पातेलं पाणी जास्त घातलं होतं. कधी ना काय होतं, पाणी जास्त लागतं, म्हणून आपण हे गरम केलेलं असलं ना असं आधी साईडला, तर आपण पटकन घालू शकतो. तर आता आपण अर्ध पातेलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि बरोबर 1.5 पातेलंच पाणी या मोठ्या पातेल्यामध्ये आहे. आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत. मी या ठिकाणी 4 ते 5 चमचे तिळी घेतलेले आहेत. त्यासोबतच जिरेची भाजून पावडर तयार केलेली आहे ती घेतलेली आहे. ओवा घ्यायचा आहे एखादा चमचा. एक मोठा चमचा पापड खार लागणार आहे. पापड खार खारट असतो, त्यामुळे पापड खारचं प्रमाण बेताने घालायचं आहे. अशा प्रकारे सर्व मसाले घातलेले आहेत. थोडंसं हिंगसुद्धा घातलेलं आहे. लगेचच आपण आपली जी तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना, त्या पळीने अर्धी पळी तेल घातलेलं आहे. त्या थोडंसं तेल घातलं तर काय होतं, पापड मस्त असे चकाकदार तयार होतात. चकाकी येते पापडांना. त्यासोबतच ना खिशी जी आहे ना, ती जास्त करून आपल्या ह्या पातेल्याला लागत नाही, त्यामुळे तेल घालायचं आहे. लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठसुद्धा बेताने घालायचं, कारण पापडखारसुद्धा खारट असतो. कोणत्याही वाळवणीच्या पदार्थामध्ये ना मीठ थोडंसं कमीच घालायचं. हे पहा, अशा प्रकारे सर्व मसाले घालून घेतलेले आहे. मीठ घातलेलं आहे, तेल घातलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या पाण्याला ना चांगली अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. हे पहा, मस्त अशी पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर ना गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे
आणि आपण सुरुवातीला जे 1 पातेलं तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं ना, ते सर्व पीठ एकाच वेळी या उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे लाटण्याने मध्ये असे छोटे छोटे होल करायचे आहे आणि लगेचच पटकन झाकण ठेवायचं आहे. जोपर्यंत या पिठावरती पाणी येत नाही ना, हे उकळतं तोपर्यंत झाकण ओपन करायचं नाही. असं केल्यामुळे काय होतं माहिती का, पिठामध्ये ना जरासुद्धा गुठळ्या तयार होत नाही. हे पहा, पिठाच्या वरती पाणी आलेलं आहे. पटकन असं झाकण ओपन करायचं आहे आणि फटाफट लाटण्याने चांगलं असं खालपासून वरपर्यंत हलवून घ्यायचं आहे, म्हणजे खिशी घ्यायची आहे. ही प्रोसेस फटाफट करायची आहे. जेवढं तुम्ही फास्ट कराल ना, तेवढं तुमची खिशी मस्त अशी बसते आणि अजिबात पिठाच्या गुठळ्या तयार होत नाही. हे पहा, अशा प्रकारे आपण जे 1.5 पातेलं पाणी घातलं होतं ते संपूर्ण पाणी जे आहे ते 1 पातेलं तांदळाच्या पिठाने शोषून घेतलेलं आहे. मला या ठिकाणी आता वरतून पाण्याची अजिबात आवश्यकता वाटत नाही, म्हणून बरोबर 1 पातेलं तांदळाच्या पिठासाठी 1.5 पातेलं पाणी लागलेलं आहे. जे एक्स्ट्राचं अर्धं पातेलं पाणी बाहेर आपण काढून ठेवलं होतं ना, त्या पाण्याची अजिबात आवश्यकता लागणार नाही. 1 पातेलं तांदळाच्या पिठासाठी बरोबर 1.5 पातेलं पाणी लागलेलं आहे. संपूर्ण पाणी तांदळाच्या पिठाने शोषून घेतलेलं आहे. खिशी मस्त अशी या ठिकाणी घेतलेली आहे. आता काय करायचं, लाटण्याला लागलेलं जे काही पीठ आहे ना, ते काढून टाकायचं आहे. थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि हे जे पीठ आहे ना, ते चांगलं असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे कसं वाफ जी असते ना, ती छान अशी बसते. आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून अगदी कमी आचेवरती साधारणतः 10 ते 12 मिनटं हे पीठ चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. प्रत्येक पीठ 3 ते 4 मिनटाला झाकण ओपन करून पीठ चांगलं तळापासून हलवून घ्या, म्हणजे कसं खाली तळायला लागणार नाही. या ठिकाणी 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. झाकण ओपन करायचं आहे आणि पुन्हा चांगलं असं तळापासून हलवून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, आपलं जे पीठ आहे ना, तळाशी लागत नाही, करपत नाही, म्हणून असं करायचं आहे आणि एकसारखं पीठ असं शिजलं जातं. पुन्हा थंड पाण्याचा हात घेऊन पीठ चांगलं असं दाबून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून साधारणतः सुरुवातीपासून शेवटपर्यंत 10 ते 12 मिनटं कमी आचेवरती आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, या ठिकाणी टोटल 10 ते 12 मिनटं झालेली आहेत. मस्त असं अगदी कमी आचेवरती पीठ मी शिजवून घेतलेलं आहे. मध्ये प्रत्येकी 3 ते 4 मिनटाला झाकण ओपन करून चांगलं असं हलवून घेतलेलं होतं. त्यामुळे पहा, अजिबात पीठ तळाशी लागलेलं नाही. अगदी परफेक्ट असं या ठिकाणी आपली खिशी तयार झालेली आहे. आता असं जेव्हा आपण पीठ शिजवून घेतो ना 10 ते 12 मिनटं, त्यानंतर काय करायचं आहे, हे शिजवलेलं पीठ एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपण या शिजवलेल्या पिठाचे परत छोटे छोटे उंडे तयार करणार आहोत लंब आकाराचे, आणि पुन्हा आपण हे गोळे जे आहेत ना शिजवलेल्या पिठाचे ते वाफवून घेणार आहे साधारणतः 10 ते 12 मिनटं. अशी एक्स्ट्रा स्टेप केल्यामुळे काय होतं माहिती का, अजिबात पापड जे आहेत ना त्यांना तडा जात नाही, पापड मध्येच तुटत नाही, त्यांचे तुकडे होत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, पापड जेव्हा अर्धवट सुकतो ना तेव्हा त्यांना तडा जातात मध्येच, तर असं होऊ नये ह्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. म्हणजे कसं पीठ आहे ना मस्त असं शिजलं जातं 100% आणि आपले पापड छान असे तयार होतात, छान असे पातळ तयार होतात, चककदार तयार होतात. हे पहा, अशा प्रकारे आता पीठ काढून घेतलेलं आहे. थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे. तेलाचा वेरे हात घ्यायची अजिबात आवश्यकता नाही. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पिठाचे लंब आकाराचे मोठे मोठे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि एका चाळणीवरती ठेवून द्यायचे आहेत. चाळणीला ना थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे कसे गोळे त्या चाळणीला चिकटणार नाही. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. मी या ठिकाणी लंब आकाराचे गोळे तयार केलेले आहेत. तुम्ही असे उंडेसुद्धा गोलाकार तयार करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. हे पहा, अशा प्रकारे शिजवलेल्या पिठाचे सर्व गोळे तयार करून एका चाळणीवरती ठेवून दिलेले आहेत. ही प्रोसेस गरम गरम असतानाच पीठ करायची आहे, म्हणजे कसं फटाफट तयार होतं. आता एका मोठ्या टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. ही पिठाची चाळण जी आहे गोळ्यांची ती ठेवायची आहे या पातेल्यावरती. झाकण ठेवायचं आहे घट्टसर आणि मध्यम आचेवरती, मध्यम ते मोठ्या गॅसवरती साधारणतः एक 10 ते 12 मिनटं आपल्याला हे सर्व शिजवलेल्या पिठाचे गोळे वाफवून घ्यायचे आहेत, म्हणजे कसे आपले पापड मस्त असे चकाकदार तयार होतील, अजिबात तुटणार नाही, फाटणार नाही, मस्त असे गोल गरगरीत तयार होतील. हे पहा, या ठिकाणी साधारणतः 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. मध्यम आचेवरती हे जे गोळे होते शिजवलेल्या पिठाचे मस्त असे वाफवून घेतलेले आहेत. परफेक्ट असं या ठिकाणी आपलं पीठ शिजलेलं आहे 100%. हे पहा, मस्त अशी चकाकीसुद्धा आलेली आहे पिठाला. आता हे शिजवलेले जे गोळे आहेत ना ते गरम गरम असतानाच एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे गोळे असे फोडून घ्यायचे आहेत. आता ही संपूर्ण जी प्रोसेस आहे ना ते गरम गरम असतानाच करायची आहे, लक्षात ठेवा. आता मी या ठिकाणी एक आपला
ओला सुती कापड असतो ना, त्या सुती कापडावरतीच हे गोळे टाकून घेतलेले आहे. म्हणजे कसं आपल्याला ना चांगलं असं मळता येईल. जेवढं शक्य होईल ना तेवढं चांगलं असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे कसं अजिबात गुठळ्या वगैरे राहत नाही आणि मस्त असे पापड तयार होतात. जर तुम्हाला असं सुती कापडावरती करायचं नसेल ना, तर एखादी जाड पिशवी असते ना प्लास्टिकच्या, त्यावरती सुद्धा तुम्ही हे सर्व गोळे काढून पीठ मळून घेऊ शकता. पण शक्यतो प्लास्टिकचा वापर न करता असं ओला सुती कापडावरती हे गोळे आपल्याला मोडून घ्यायचे आहेत आणि पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. हे पहा, छान असं मी पीठ जे आहे ना ते चांगलं असं मळून घेतलेलं आहे 4-5 मिनटं. अगदी छान कन्सिस्टन्सी आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, अगदी परफेक्ट असं आपलं पापडांसाठी लागणारं पीठ तयार झालेलं आहे. आता काय होतं, हे जर पीठ असंच ठेवलं ना कापडामध्ये तर थंड होऊ शकतं. म्हणून हे जे पीठ आहे मळून घेतलेलं ते आपल्याला कापडासकटच एखाद्या प्लास्टिकच्या थैलीमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे कसं पीठ गरम गरम राहतं आणि गरम गरम असताना आपण याचे पापड केले ना मस्त असे गोलाकार तयार होतात आणि त्याच पद्धतीने हवे तेवढे पातळसुद्धा होतात. आता 4-5 गोळे मी तुम्हाला याचे करून दाखवते आणि 4-5 पापडही करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता ह्या पिठाचे गोळे तयार करताना हाताला तेल वगैरे लावायची अजिबात आवश्यकता नाही. थोडासा पाण्याचा हात घेतला तरीसुद्धा चालेल किंवा थोडंसं तेल घ्यायचं, जास्तीचं तेल घ्यायची अजिबात गरज नाही. हे पहा, अशा प्रकारे तुम्हाला केवढे छोटे मोठे कसे पापड हवे असतील ना त्यानुसार तुम्ही या पिठाचे गोळे तयार करून घेऊ शकता. मी मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेत आहे. हे पहा, या पद्धतीने 4-5 गोळे तयार करून घेते. बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आहे, म्हणजे कसं छान असं गरम राहतं. आज मी या प्रकारचं पापड बनवायचं मशीन घेतलेलं आहे, त्यावरच तुम्हाला पापड तयार करून दाखवते. असे प्लास्टिकचे कागद मशीनच्या आकाराचे मी आधीच कापून घेतलेले होते. प्लास्टिकचा कागद आधी ठेवायचा आहे, त्यावरती पिठाचा उंडा ठेवायचा आहे, वरतून आणखी एक प्लास्टिकचा कागद ठेवायचा आहे आणि छान असं हे पापडचं मशीन प्रेस करून घ्यायचं आहे. थोडंसं कागदांना पहिले पापड बनवताना तेल लावायचं आहे, फक्त पहिलाच पापड बनवताना. त्यानंतर तेल लावायची अजिबात आवश्यकता नाही. पापड पहा, मस्त असं गोल गरगरीत तयार होतं, हवा तेवढा पातळ तयार होतं. जेव्हा पीठ गरम गरम असतं हे पापड जेव्हा तयार करतो ना तेव्हा पापड मस्त असा गोलाकार तयार होतो, अजिबात जाड वगैरे होत नाही. आता वरचा कागद ना हलवारपणे काढून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे झटपट असे हे पापड तयार होतात. जर तुम्हाला अशा प्रकारचं तुमच्याकडे मशीन नसेल ना तर सरळ काय करायचं, तुम्ही हे पापड लाटून सुद्धा करू शकता. सेम प्रोसेस करायची आहे. वरतून खाली कागद ठेवायचा आहे, मध्ये उंडा ठेवायचा आहे आणि लाटण्याने प्रेस करून घ्यायचा आहे. लाटण्याने लाटून घ्यायचं आहे किंवा एखाद्या जड वस्तूने प्रेस केलं आणि नंतर थोडंसं लाटलं ना तरीसुद्धा चालतं. हे पहा, अशा प्रकारे 4-5 पापड मी तुम्हाला तयार करून दाखवलेले आहेत. आता हे पापड ना एका प्लास्टिकच्या कागदावरती तुम्हाला घालूनही दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कागद जो आहे ना तो हळूवारपणे वरतून काढून घ्यायचा आहे. अजिबात पापड तुटत नाही, फाटत नाही, मस्त असा गोल गरगरीत तयार होतो. हे पहा, तुम्हाला पापडवरूनच समजलं असेल पापड किती मस्त असा पातळ तयार झाला आहे. अगदी चकाकदार आणि शायनी पापड या ठिकाणी सुकल्यानंतर तयार होणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने पापड सुकवायला घालायचं आहे. एका साईडने जो कागद आहे ना तो हळूवारपणे वरतून काढून घ्यायचा आहे. परफेक्ट. चला तर ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाचे पापड तयार करून घेते, त्यानंतर तुम्हाला किती झाले ते सांगते. हे पहा, अशा प्रकारे सर्व पिठाचे पापड तयार करून घेतलेले आहेत. साधारणतः मोठ्या आकाराचे 100 ते 120 पापड तयार झाले. आता हे जे पापड आहे ना मी घरातच पंख्याखाली सुकवणार आहे. पहिला दिवस घरातच पंख्याखाली सुकवायचे, नंतर आपण त्यांना 2 दिवस कडकडीत असं ऊन दाखवणार आहे. पापड आता सुकल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे पहा, पहिल्या दिवस घरातच सुकवले, नंतर 2 दिवस चांगलं असं कडकडीत ऊन दाखवलं आहे. पापड पहा, अजिबात मध्येच तुटले नाही, फाटले नाही, मस्त असे गोल गरगरीत आणि अख्खेच्या अख्खे सुकल्यानंतर निघालेले आहेत. पापडांना पहा ना अगदी मस्त अशी चकाकी आलेली आहे आणि अगदी अशी छान असे पातळ तयार झालेले आहेत. पापड पहा, मग माझं अगदी हाताची बोटं दिसत आहे तुम्हाला. यावरूनच समजलं असेल तुम्हाला पापड किती मस्त असा पातळ आणि चकाकदार तयार झालेला आहे. जेव्हा असा पापड होतो ना तेव्हा पापड जो असतो ना खूप छान असा फुलला जातो. हे पहा, जे आपण तीळ घातले आहे ते सुद्धा दिसायला किती सुरेख दिसत आहे आणि चवीला ना हा पापड खरंच खूपच भन्नाट सुरेख झालेला आहे, खूपच चविष्ट असा तयार झालेला आहे. आता तुम्ही या ठिकाणी पापडची साईज पाहून घ्या. हा पापड जो आहे ना अगदी चौपट फुलतो, कढईसुद्धा मावत नाही हे पापड फुलायला. चला तर आता तुम्हाला मी 4-5 पापड तळून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
हा पापड पहा ना, तळल्यानंतर अगदी चौपट फुललेला आहे. कढईसुद्धा मावली नाही इतका पापड फुललेला आहे. तुम्हाला पापड सुकल्यानंतर केवढूसा होता आणि तळल्यानंतर केवढा झालेला आहे. साईजवरून समजलं आहे पापड किती मस्त असा फुललेला आहे. आणि हे पापड ना अजिबात तेलकट होत नाही. मस्त असे हलके फुलके आणि खुसखुशीत तयार होतात. आता आपण हे पापड तयार करताना जिरे, ओवा, तीळ असे इतर वस्तू भरपूर घातलेल्या आहेत ना, त्यामुळे पापड ना खरंच खूप चवदार तयार झालेला आहे. थोडा मसाल्याचा पापड करायचा म्हणजे कसं चवीला खूपच असा भन्नाट लागतो. बाहेरून विकत भेसळयुक्त पापड घेण्यापेक्षा घरात इतक्या सोप्या पद्धतीने हे पापड तयार होतात ना आणि कोणालाही जमतील इतके सोपे आहेत. अजिबात तुमचे पापड बिघडणार नाही, पापडांचे तुकडे पडणार नाही, पापडांना तडा जाणार नाही. फक्त एक एक्स्ट्रा स्टेप फॉलो करायची आहे. पीठ शिजल्यानंतर पुन्हा त्याचे गोळे करून वाफवून घ्यायचे आहे, म्हणजे तुमचा पापड जो आहे ना अजिबात तुटत नाही, फाटत नाही. हे पहा मस्त असे आपले पापड फुललेले आहेत. अशा प्रकारे मी तुम्हाला काही पापड तळून दाखवलेले आहेत. आता तुम्हाला मी सांगते हे पापड तळल्यानंतर किती खुसखुशीत तयार झालेले आहेत. हे पहा काही पापड तळून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढलेले आहेत. पापडची साईज पहा ना किती मस्त असे फुललेले आहेत आणि विशेष म्हणजे ना अजिबात तेलकट झालेले नाहीत, मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत. हवाबंद डब्यामध्ये 1-2 वर्ष हे पापड अगदी छान टिकतात. अजिबात तेलाचा वगैरे वास येत नाही. पापडची साईज पाहून घ्या आणि पापड तुम्हाला तोडूनही दाखवते. इतके खुसखुशीत तयार झालेले आहेत ना, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे खिशीचे आपले तांदळाचे पापड तयार आहे. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. हे तांदळाचे पापड खरंच सर्वांना फार आवडतील ही माझी 100% खात्री आहे. आणि पापड तयार झाल्यानंतर कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.